जाऊया पुढे एक महत्त्वाची बातमीकडे आणि ही बातमी येते छत्रपती संभाजीनगरमधून। संभाजीनगरमधल्या शिरसाट समर्थकांचं बंड आता शमलंय। उपमहापौर पदासाठी आता कोणीही अर्ज भरणार नाही असं कळतंय आणि अर्ज भरण्यासाठी निघालेले अर्ध्यातून माघारी फिरलेत। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडक समज दिली आहे अशी माहिती कळतीये। पालकमंत्री संजय शिरसाट समर्थक नगरसेवकांचं बंड त्यामुळे आता शमलेलं आहे। उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडून कोणीही अर्ज आता इतर भरणार नाहीये आणि 3 नगरसेवक अर्ज भरणार होते, मात्र एकनाथ शिंदे यांनी कडक समज दिल्याची माहिती कळतीये। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। विशाल, उपमहापौर पदासंदर्भात अंतर्गत शिवसेनेमधला वाद समोर येत होता, मात्र आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडक समज दिल्याचं कळतंय। काय नेमकं झालंय? अगदी खरं आहे, हा वाद आता शमला असं आपल्याला म्हणता येईल। सकाळी एकनाथ शिंदे यांनी उपमहापौर पदासाठी राजेंद्र जंजाळ यांना अर्ज भरण्याचे आदेश दिले होते आणि तशा संबंधीचा त्यांनी निरोप हा भाजपला सुद्धा दिला होता। त्यानुसार भाजपनं महापौर आणि उपमहापौर पदाची नावं जाहीर केली, मात्र राजेंद्र जंजाळ यांचं नाव जाहीर होतात शिवसेनेमधले काही नगरसेवक नाराज झाले। संजय शिरसाट सुद्धा नाराज झाल्याची माहिती आहे आणि त्यामुळे राजेंद्र जंजाळ यांचं नाव मान्य नाही। त्यामुळे 3 नगरसेवकांनी उपमहापौर पदासाठी अर्ज भरण्याचं निश्चित केलं होतं। यामध्ये संजय शिरसाट यांची मुलगी हर्षदा शिरसाट सुद्धा होती। 3 अर्ज त्यांनी घेतले आणि त्यानंतर दुपारनंतर ते भरणार असं सांगण्यात आलं। मात्र या सगळ्या संदर्भात एकनाथ शिंदे यांना ही माहिती देण्यात आली। त्यानंतर एकनाथ शिंदे या नगरसेवकांशी आणि पालकमंत्र्यांशी बोलले असल्याची आपल्याला सूत्रांची माहिती आहे। महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे या सगळ्यांना कडक समज दिली। पक्षादेश हा राजेंद्र जंजाळ यांच्या बाजूने आहे, त्याच्या विरोधात गेल्यास कडक कारवाई केली जाईल असा पद्धतीचा संदेश एकनाथ शिंदे यांनी दिला आणि त्यामुळे आता शिवसेनेच्या या नाराज नगरसेवकांनी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतलाय। महत्वाचं म्हणजे अगदी महापालिकेच्या जवळून ही सगळी मंडळी परत गेली अशी आपल्याला माहिती मिळते। त्यामुळं उपमहापौर पदावरनं जे बंड सुरू झालेला होता, जो वाद सुरू झाला होता, तो वाद अखेर आता शमला आहे आणि राजेंद्र जंजाळ यांच्या नावाला संपूर्ण शिवसेनेकडून संमती देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। ठीक। आणि एकंदरीतच यानंतर आता शिरसाटांची काय प्रतिक्रिया असेल आणि काय त्यांची देहबोली सांगतेय हे सुद्धा बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद विशाल, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।